तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आरोपींवर मकोकाची कारवाई होणार आहे। धाराशिव पोलिसांच्या हालचाली त्यासाठी आता सुरू झाल्यात आणि ड्रग्ज प्रकरणाची फाईल वरिष्ठांकडे पाठवल्याची सूत्रांकडून माहिती कळतेय। राज्यभर गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये मोठी कारवाई होण्याची आता शक्यता आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपींवर मकोका लावण्याच्या हालचाली धाराशिव पोलिसांकडून सुरू आहेत आणि पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी याबाबतची मोठी माहिती दिली आहे। या प्रकरणामध्ये 37 आरोपी आहेत आणि अजूनही 15 आरोपी हे फरार आहेत। पोलिसांनी कारवाईची सर्व तयारी पूर्ण केली आहे। मकोकासाठीची फाईल आता वरिष्ठांकडे पाठवलेली आहे आणि पोलिसांच्या तपासात या ड्रग्ज रॅकेटचं कनेक्शन हे केवळ तुळजापूरमध्येच नव्हे तर धाराशिव, सोलापूर, पुणे आणि मुंबईपर्यंत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणामध्ये पोलीस तपासावर वारंवार संशय घेतला जात होता, त्यामुळे आता पोलिसांनी मकोका अंतर्गत कठोर कारवाईचा हा निर्णय घेतलाय। तपासाचा भाग आहे की सर्वांनी आपल्याला ते सांगू शकत नाही, पण आम्ही त्यामध्ये तपास करू आणि जे मोकाचे पण जे कलम आहेत ते या गुन्ह्यामध्ये बसताय किंवा नाही बसताय ते